ही जी हिंदुस्थान पाकिस्तान ही पार्टिशन झाल्यानंतर महाराष्ट्रीयन मंडळी जी कराचीहून आली त्यांना सरकारने केंद्र सरकारने इथे उल्हासनगर ज्याला आज म्हणतात, पूर्वी त्याला कल्याण कॅम्प म्हणायचे. कल्याण कॅम्प नंबर 1, कल्याण कॅम्प नंबर 2, 3, 4, 5 असे 5 कॅम्प होते. त्यालाच आज उल्हासनगर 1, 2, 3, 4, 5 असं म्हणतात. तर तिथे हजारो बॅरॅक्स रिकाम्या पडल्या होत्या. त्या ब्रिटिश लोकांनी 1945मध्ये महायुद्धाच्या वेळी बांधून ठेवलेल्या होत्या. आता 47 युद्ध महायुद्ध संपल्यानंतर त्या सगळ्या रिकाम्या झाल्या. सगळे सोल्जर जे होते ते सगळीकडे गेले, सोडून गेले, म्हणजे सगळ्या रिकाम्या झाल्या. आणि सरकारला त्या सगळ्या हजारो बॅरॅक्सी मिळाल्या. तर तिथे ह्या महाराष्ट्रीयन लोकं जेवढी आली त्याच्यामध्ये त्यांना तिथला सेक्शन 32 यामध्ये समावेश करण्यात आला. त्यांना ते महाराष्ट्रीयन लोकांना कराचीतून आलेले तिथे वसवलं गेलं. आणि त्याच्यात आम्ही होतो सगळं. आम्ही हे गोव्यातली जी, कारण त्यावेळी जी अलॉटमेंट वगैरे काही नव्हतं, तर सरळ आम्हाला याच्यामध्ये हे दिलं गेलं, तुम्ही जा आणि जी जागा ओपन असेल ती त्या बॅरॅकमध्ये जा. काही अलॉटमेंट किंवा अमुक नंबरची फ्लॅट तुम्हाला, अमुक नंबरचा बॅरॅक तुम्हाला, अमुक नंबरचं ह्यानं असं काही नव्हतं. त्यामुळे आम्ही त्या बॅरॅकमध्ये घुसलो. त्या बॅरॅकमध्ये बॅचलर लोकांसाठी, यांच्यासाठी, सोल्जर लोकांसाठी बांधलेल्या होत्या. त्याच्यामध्ये ना पाण्याची सोय होती, ना संडास होते, ना काही होते. तिथे 2-2, 3-3 बॅरॅक्समध्ये ती बॅरॅक्स म्हणजे जवळजवळ 70-80 फूट लांबीची आणि 18-1 फूट रुंदीची अशी असायची. खाली त्याच्या भिंती असायच्या 3 फूट आणि वरती हे असायचे, काय म्हणतात ते, नारळाच्या झाडाची ते हे असतात ना, ते त्याचे, आणि वरती कौलं असायची. अशा तऱ्हेच्या त्या बॅरॅक्सी होत्या. आणि म्हणजे त्याच्यामध्ये हे आम्ही प्रत्येक 2-3-4 मंडळी, 4 कुटुंब राहायची. त्यामध्ये पार्टिशन घालून सुरुवातीला गोंडपाटाची पार्टिशन होती आणि अशा तऱ्हेने राहिलं. नंतर सरकारने आम्हाला ते अलॉटमेंट केली आणि त्याची आम्ही ती पक्की वगैरे बांधली नंतर. आणि सुरुवातीला सरकारने आमची सोय केली होती जेवणाची, खाण्याची वगैरे. रेशन देत होते, नंतर जेवण देत होते. सुरुवातीला रेशन दिले, नंतर पैसे देत होते वगैरे वगैरे. आणि तेवढ्यात त्यांना आम्हाला 5-6 महिन्यामध्ये लोकांना सांगितलं, तुम्ही तुमचा कामधंदा बघा. आणि तोपर्यंत त्यांनी सरकारने आम्हाला सहाय्य केलं. आणि तिथे आम्ही कराचीला येऊन बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तुम्ही एवढी महाराष्ट्रीयन मंडळी कराचीला कुठे कशी होती. तर मला असं सांगायचं आहे की कराचीला जवळ 3 मराठी मीडियमच्या शाळा होत्या, त्याच्यात आम्ही शिकायचो. आणि कराचीला बरीच महाराष्ट्रीयन मंडळी होती. ते बहुतेक ती कोकण साईडची, मालवण, रत्नागिरी, गोवा अशा तऱ्हेची लोकं सगळी तिथे होती. आणि त्यांनी ह्या शाळा वगैरे सुरू केलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये मी मराठी मीडियममध्ये तिथे 4थीपर्यंत शिकत होतो. त्यानंतर इथे आलो आणि पुढचं शिक्षण माझं माहीमला झालं, शाळेमध्ये, म्युन्सिपाल्टी शाळेत. आणि नंतर 2 वर्ष तिथे झालो. नंतर मग उल्हासनगरला झालो. आणि त्याच्यानंतर कल्याणला न्यू हायस्कूल इथे 11वीपर्यंत शिक्षण झालं. पुढे रुपारेल कॉलेजला माझं इंटरपर्यंत झालं. त्याच्यानंतर माझं VJTमध्ये इंजिनिअरिंग डिग्री झाली. आणि त्याच्यानंतर मी डिग्री झाल्यानंतर ह्याच्या संस्थेच्या कामामध्ये जरा सक्रिय मी भाग घेत होतो, ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये वगैरे. तर आणि माझा या घनश्याम बांदोडकरांना एक मोठा सहारा होता, की एक आधार होता. काही असलं की मला विचारायचे आणि मी त्यांना सजेशन्स वगैरे द्यायचो. ते म्युन्सिपाल्टीत होतो, मी 1 वर्ष म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये सब इंजिनियर म्हणून होतो. आणि त्यामुळे मंडळाची बरीच थोडी प्रगती झाली. आणि मागे सांगितल्याप्रमाणे संस्थेला प्लॉट मिळवून देण्याचं श्रेय सगळं घनश्याम बांदोडकरांचंच होतं. ह्या कामासाठी ते इवन दिल्लीलासुद्धा जाऊन आले होते. आणि ह्या प्लॉटमुळेच ह्या संस्थेची एवढी हे झालेली, भरभराट झालेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की संस्थेला जर जागा नसेल एकत्र येण्याची, एखादे
समारंभ करण्याची, एखाद्या कार्यक्रम करण्याची, तर त्याची एवढी प्रगती होत नाही. तर याच्यामुळे ह्या प्लॉटमुळे संस्थेला काहीतरी बांधकाम करता आलं. एक हॉल बनवला 1985मध्ये, साधा छोटा. आणि त्याच्यानंतर आता 2015च्या आसपास किंवा साधारण 14-15ला मोठा हॉल बांधला. आणि त्याच्यानंतर संस्थेची जरा जास्त प्रगती झाली.